नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. महाभारतामध्ये भीम यांचे पुत्र होते घटोत्कचचा पुत्र होता बार्बरिक यांच्याकडे वरदान होतं. त्यांना 3 बाणामध्ये ते तिन्ही लोक जिंकू शकत होते. त्यानंतर ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाला कळाली आणि भगवान श्रीकृष्ण बार्बरिककडे आले. त्यांनी वरदान मागितलं की मला तुझं शीशदान दे. कलियुगामध्ये तुझ्या शीशदानाचं खूप महत्त्व असणार आहे. त्यावेळेला एका क्षणाचाही विचार न करता बार्बरिकने त्यांचं शीशदान केलं. भगवान श्रीकृष्णांनी ते शीश एका पर्वतावरती विराजमान केलं. पर्वतावरती शीश विराजमान केल्यानंतर त्यांना सांगितलं की तू इथून महाभारताचं दृश्य दर्शन कर. त्यानंतर पांडवांची ज्या वेळेला युद्धामध्ये विजय झाला, भगवान श्रीकृष्ण आणि पांडव बार्बरिकच्या मस्तकाकडे गेले. मस्तकाला विचारले की तू सांग की या पूर्ण युद्धामध्ये कोण विजय झालं. त्यावेळेला बार्बरिक म्हणले की ह्या पूर्ण युद्धामध्ये मला कोण जिंकलं कोण हारले याची काहीही कल्पना नाही. मला फक्त भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन लढताना आणि जिंकताना दिसलं. ही कथा ऐकून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी बार्बरिकला वरदान दिलं की कलियुगामध्ये तू माझ्या नावाने ओळखलं जाणार, तुला खाटूश्याम नावाने ओळखलं जाणार आणि तू हारे कसा हारा बनणार. श्री स्वामी.